तर अजित पवार माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार नाहीत, मात्र माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अजितदादांच्या निर्णयाकडे आता लक्ष लागलंय। अजित पवार यांनी माणिकराव कोकाटेंना चांगलंच खडसावलं। बैठकीत अजितदादांचा संताप पाहायला मिळाला। तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतीये, बोलताना भान ठेवायला हवं असं म्हणत अजित पवार यांनी सुनावलं। यापुढे बोलताना वागताना काळजी घेईन असं स्पष्टीकरण यावर कोकाटेंनी दिलं। आम्ही तुम्हाला खूप सांभाळलं, हा विषय पुढे गेलाय असं अजित पवारांनी म्हटल्याचं सांगितलं जातं। बैठकीदरम्यान नेमकं काय झालं तर अजित पवार म्हणाले, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होते, ते कोकाटेंशी बोलत होते, बोलताना भान ठेवायला हवं असंही अजित पवारांनी कोकाटेंना सांगितलं। यापुढे बोलताना वागताना काळजी घेईन अशा शब्दांमध्ये कोकाटेंनी अजितदादांना आश्वस्त केलं। आम्ही तुम्हाला खूप सांभाळून घेतलं असंही अजित पवार यावर म्हणाले। अनेक वेळा तुम्हाला माफ केलं, आता माफ करू शकत नाही असं अजित पवारांनी सांगितल्याचं कळतंय। तुमच्या राजीनाम्यासाठी माझ्यावर दबाव येतोय हे सुद्धा कोकाटेंजवळ अजित पवारांनी मान्य केल्याचं बोललं। जो माणूस महाराष्ट्राच्या सरकारला भिकारी म्हणतो, शेतकऱ्यांना भिकारी म्हणतो, असा माणसांनी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असूच नये। म्हणजे इतके दिवस माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सहनच कसं केलं हा अपमान तुमचा आणि माझा फक्त नाहीये, हा महाराष्ट्राच्या सरकारचा अपमान आहे, महाराष्ट्राच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान आहे। आणि अजितदादांनी वारंवार सांगूनही माणिकराव कोकाटे चुका करतात, त्याचा अर्थ काय काढायचा आम्ही की महाराष्ट्राचा अपमान केला आणि तुम्ही मंत्री झाले राज्याचे? नाही चलेगा ये सब। तिजा आता त्यांना पुन्हा काय बनायचं आहे मला माहीत नाही, पण कोकाटेंचं असो किंवा हे जे काही डागी मंत्री आहेत त्याच्या संदर्भात जर सरकारने निर्णय घेतला नाही तर या सरकारची काम करण्याची पद्धत ही बेईमानीची आहे आणि सरकारच बेईमान आहे, सरकारच नालायक आहे, अशा प्रकारचा एक शिक्का लागला जाईल। आणि त्यांच्यावर वाटल्यास नाही तर मग असं करा, काढायचं नसेल तर गोमूत्र त्यांच्यावर शिंपडून टाका, म्हणजे शुद्ध होतील। तेच सांगतो आहे की ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाच्या नेतृत्वाने त्यांनी एखादा अनावधानाने काही झालं असेल किंवा एखादं बोलता जीभ घसरली असेल तर त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष त्यांना त्या ठिकाणी सूचना येतात, काही त्याच्यावर चर्चा करतील। जर आमच्या पक्षामध्ये काही आमचे आमदार चुकले किंवा मी चुकलो तर आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजी मला सांगतील। त्यामुळं आमच्या पक्षामध्ये त्यांच्या पक्षामध्ये व्यवस्था उभी आहे। त्यांच्या पक्षामध्ये मी बोलणं योग्य नाही आहे किंवा रवी चव्हाणजी बोलणं योग्य नाही आहे, त्यांच्या पक्षात ते बोलतील।